मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वतः वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी खुशखबर। आता या दिवशी नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये खात्यात येणार। बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची वाट पाहत होते। आता शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असून नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, या योजनांचा हप्ता बघा आता फेब्रुवारीमध्ये दिला असल्याचे समोर आलेले आहे। राज्यातील बघा शेतकरी मित्रांनो 91 लाख बघा 97,000 शेतकरी या योजनांचा लाभ घेतात। आता या योजनांच्या पुढील हप्त्यासाठी कृषी विभागाने बघा वित्त विभागाकडे 1,130 कोटी रुपयाची निधी मागितली आहे। आता ही निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून तुम्ही यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ बघत असेल की तुम्हाला अफवा सांगत असेल की बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता आज येणार, उद्या येणार। शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्हाला डायरेक्ट आपण तारीख सुद्धा सांगणार आहोत आणि पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, एकाच दिवशी डायरेक्ट कोणत्या तारखेला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता यादी ज्या शेतकऱ्याचं नाव असेल अशा शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता शेतकरी मित्रांनो बघा, केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेत बघा वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात दर महिन्याला। याचा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे। या योजनेत देखील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। या योजनेत प्रत्येकी 2,000 रुपये असं 3 हप्ता दिले जातात। या योजनेत आता शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळणार आहे। आणि आता शेतकरी मित्रांनो बघा, पुढच्या महिन्यात म्हणजेच की 5 फेब्रुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकीआधी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता निधी मंजूर झाल्यानंतर सर्वच लाभार्थ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिफारस सांगितलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले, आता बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की बघा, ज्या शेतकऱ्याला 7वा हप्ता मिळाला नसेल अशा शेतकऱ्याला बघा पुढच्या महिन्यात दोन्ही योजनांचा म्हणजेच की बघा 7वा प्लस 8वा हप्ता दोन्ही योजनांचे पैसे मिळणार आहे। आणि पात्र शेतकऱ्याची यादी तुम्हाला बघायची असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।